नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वीर्य या चॅप्टरला सुरुवात केली होती। आता आपण हे वीर्याचं सेकंड लेक्चर असणार आहे। तर बघूया आता सेकंड लेक्चरमध्ये काय आहे। तर आपल्याला इथं दिलं आहे आता पारिभाषिक वीर्यवादी। आता इथं काय पारिभाषिक वीर्यवादी म्हणजे काय, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिले होते, असे विभिन्न जे आपले आचार्य होते त्यांचे वीर्याबद्दलचे विभिन्न असे मत होते, वेगवेगळे असे मत होते। सुरुवातीला आपण एक मत पाहिलं होतं, आता दुसरा आपण पाहतोय पारिभाषिक वीर्यवादी। म्हणजे काय म्हटलं यांना, जे काय म्हणतात वीर्याचे जे पारिभाषिक अर्थाला मानतात तर त्यांना पारिभाषिक वीर्यवादी असं म्हटलं जातं। किंवा जे शीत आणि उष्ण असे दोन गुणांना वीर्य मानतात त्यांना गुणवीर्यवादी असं म्हटलं जातं। पारिभाषिक वीर्यवादी म्हणजेच गुणवीर्यवादी असं सुद्धा म्हटलं जातं। आता बघा काय म्हटलंय, वीर्याचा पारिभाषिक अर्थ मानणाऱ्या शास्त्रकारांना पारिभाषिक वीर्यवादी म्हणतात। म्हणजे काय म्हटलं, वीर्याचा पारिभाषिक जे अर्थ मानणारे शास्त्रकार आहे त्यांना पारिभाषिक वीर्यवादी असं म्हणतात। MCQला येऊ शकतो पेपरमध्ये, ध्यानात ठेवा हा पॉईंट महत्त्वाचा की वीर्याचा पारिभाषिक अर्थ जे मानणारे शास्त्रकार आहेत त्यांना काय म्हटलं जातं, काय पारिभाषिक वीर्यवादी असं त्यांना म्हटलं जातं। आता बघा आणखी एक काय की जे शीत उष्ण गुणांची ते काय म्हणतात, शीत आणि उष्ण गुणांना ते वीर्य मानतात। जे असे शास्त्रकार आहेत ते शीत आणि उष्ण गुणांना, जे शीत आणि उष्ण गुण आहेत हे दोन गुण आहेत, तर ज्यांना हे मानतात तर ते ज्यांना हे वीर्य मानतात ते जे ज्या या गुणांना वीर्य मानतात त्यांना काय म्हटलं तर गुणवीर्यवादी असं म्हटलं जातं। हा पण IMP पॉईंट आहे, ध्यानात ठेवा। नंतर काय म्हटलंय, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही द्रव्याच्या ठिकाणी रस गुण विपाक याहून वेगळी म्हणजे विशेष कार्य करण्याची जी द्रव्य शक्ती असते तोच वीर्य होय। म्हणजे काय म्हणतात ते की जे द्रव्यामध्ये रस गुण विपाक यांना सोडून जे अशी विशेष कार्य करण्याची काहीतरी द्रव्यामध्ये ॲक्शन पोटन्सी असते त्यांना ते काय म्हणतात, हे जे गुणवीर्यवादी आहेत तर त्यांना ते वीर्य असं म्हणतात। नंतर काय म्हणतात, म्हणजे शास्त्रकार वीर्याचे स्वरूप द्रव्य रस गुण विपाकहून वेगळे मानतात। हे जे शास्त्रकार असतात हे जे द्रव्य तर द्रव्यामधला जो रस आहे गुण आणि विपाक आहे यांच्याहून काहीतरी असं आगळं वेगळं काहीतरी कर्म जे आहे द्रव्यामध्ये जे काही अंश आहे ॲक्शन पोटन्सी आहे तर त्यांना ते काय वीर्य असं म्हणतात। नंतर काय म्हणतात, आता शास्त्रकारांमध्ये ही वीर्य संख्येविषयी काही मतभेद आहेत। तर ते काय म्हणतात, काही जण नॉर्मल म्हटलं ना, काही जण 8 वीर्य म्हणतात, काही जण 2 वीर्य म्हणतात, काही जण बहुवीर्यवाद असं म्हणतात। तर असे विविध यांचे काय म्हटलंय ह्यांच्या संख्येनुसार वीर्याच्या संख्येनुसार असे वाद आहेत। ते आता सुरुवातीला बघूया। आता आपल्याकडे सुरुवातीला अष्टवीर्यवादी, नंतर द्विविध वीर्यवादी, त्यानंतर बहुविध वीर्यवादी असे 3 गट पाडलेले आहेत। आपले जे शास्त्रकार आहेत यांचे वीर्याच्या संख्येवरून मतभेदावरून असे आपण 3 गट पाडलेले। आता एक एक पाहायचं आपल्या सुरुवातीला अष्टवीर्यवादी। आता अष्टवीर्यवादी म्हणजे काय, आता हे जे आपल्या शरीरातले 20 जे गुण असतात, कोणते जे गुरुवादी गुण असतात आपण त्याला शरीर गुण म्हणतो, त्यामधले काय म्हणतात ते ज्यातले 8 गुण, त्याच्यामधले जे 8 गुण काय असतात की 8 जे 20 गुण असतात त्यातले जे 8 गुण असतात ते असते प्रमुख असतात। मग ते काय असतात, ते कार्याचे आपल्याला प्रमुख असतात। पण जे बाकीचे जे 12 उरले ते कसे ते हीन स्वरूपाचे मानतात, म्हणजे हे काही आपल्या कामाचे नाही। जे 8 आहेत तर ते 8 जे गुण आहेत ते कोणते आपले शरीर गुणमधले की जे आपले गुरुवादी गुणामधले जे 8 गुण आहेत तर ते 8 गुणांनाच अष्टविध वीर्य काही शास्त्रकार म्हणतात। तेच यामध्ये म्हटलेलं आहे काय, द्रव्यातील उत्कृष्ट शक्तिसंपन्न गुण म्हणजे वीर्य होय। म्हणजे द्रव्यातील उत्कृष्ट अशी शक्तिसंपन्न गुण म्हणजे द्रव्यातली अशी शक्ती की जे काय एक शक्तिसंपन्न गुण म्हटलंय तर त्याला अशी वीर्य म्हटलंय। जे असं ॲक्शन पोटेन्सी म्हटलंय द्रव्यातली तर ते म्हणजे वीर्य असं म्हटलेलं आहे। नंतर काय म्हटलंय, परंतु 20 शरीर गुणांपैकी गुरु आदी जे 8 गुणच शक्तिमान असतात, जे आपल्याकडे टोटल 20 गुरुवादी गुण असतात त्यातले फक्त 20 पैकी जे 8च काय असतात आपल्या कार्यासाठी चांगले असतात, म्हणजे आपले कार्यासाठी उत्तम असतात, बाकीचे हीन असे म्हटलेले आहेत। म्हणून याला काय म्हटलं, अष्टविध वीर्य असं म्हटलं जातं। आता बघा नॉर्मल काय म्हटले, अन्य जे 12 आहेत ते अल्प स्वरूपात कार्य करत असतात म्हणून ते हीन आहेत, आणि जे गुरुवादीचे 8 गुण आहेत ते म्हणून गुरु लघु शीत उष्ण स्निग्ध रुक्ष मृदू तीक्ष्ण हे 8 आहेत। आता नॉर्मल तुम्हाला काय माहिती आहे का, जे गुरु आहे शीत आहे, त्यानंतर काय स्निग्ध आहे, त्यानंतर जे काय आपले मृदू आहे ते आपले मृदू तीक्ष्ण, तर अशा प्रकारे हे आपले गुण असतात, ह्यांच्या जोड्या असतात हे की जे 8 गुण, गुरुचं झालं लघु, त्यानंतर शीतचं उष्ण, त्यानंतर स्निग्धाचं वृक्ष, आणि त्यानंतर काय म्हटलं मृदूचं तीक्ष्ण। तर अशा प्रकारे जे आपल्या गुणांचे 8 गुण असतात, आपल्याला 4 जोड्या असतात, ते जे 8 गुण असतात आपल्या गुरुवादी गुणांपैकी ते ह्यांना आपण अष्टवीर्यवाद असं म्हणजे अष्टवीर्य मानत असतो। म्हणजे या शास्त्रकारांच्या मते, त्यांच्यामध्ये काय होतं, काही आचार्याच्या मते काही शास्त्रकारांच्या मते की जे गुरुवादी गुण आहेत त्याच्यामधले जे 8 गुण आहे ते एकदम आपल्या शरीरासाठी जे काय म्हणतात वीर्य म्हणून ॲक्ट करतात, जे ॲक्शन दाखवतात, तर ते ॲक्शन पोटन्सी दाखवतात। तर यातले जे 8 वीर्य आहेत ते काय ते एकदम उत्तम आहेत, ते आपण त्याला 8 गुणांनाच वीर्य असं त्यांचं काही शास्त्रकाराचं मत होतं। पण काही जण म्हणतात नाही, काही जण म्हणतात द्रव्यामध्ये फक्त 2च गुण कसे असतात उत्तम असं जे कार्य दाखवतात शीत आणि उष्ण, तर ते द्विविध वीर्यवादमध्ये आपल्याला शिकायचे आहे। आता बघा काय म्हणतात की जे 8 गुण आहेत यांनाच अष्टवीर्य असं म्हटलं जाते। यांची
पुढील 6 प्रमाणे यांची पुढील 6 कारण दिले. आता ह्यांना काय म्हटलंय की अष्टवीर्य म्हणजे काय 8 वीर्य का म्हटलंय याची स्वतःची कारण आहे. आता काहीतरी प्रूफ द्यावं लागेल ना की काहीतरी कारण आहे बाबा आपण 8 वीर्य मानतोय तर काहीतरी कारण द्यावं लागेल. तर ते 8 पुढचे कारण आहे त्या कारणामुळे आपण त्याला काय म्हणतो वीर्य मानतो. आता पहिलं दिलंय समग्र गुणसारता. आता समग्र गुणसारता म्हणजे काय म्हटलंय जे 20 शरीर गुणांमध्ये सर्वात अधिक सारवान असतात म्हणजे 20 गुणांमध्ये सर्वात अधिक सारवान म्हणजे बलवान असतात एक प्रकारे. तर ते 8 जे गुरुवादी गुण आहेत त्यामुळे काय होतं ते दीर्घकाळ टिकतात आणि द्रव्याच्या जठराग्नीशी संयोग झाल्यावरही बदलत नाही. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो अष्टवीर्य म्हणतो. तर म्हणजे 20 शरीरमधले जे गुण असतात ते अधिक सारवान बलवान असतात त्यामुळे ते 8 जे गुरुवारी गुण आहे ते शरीरामध्ये दीर्घकाळ टिकतात. त्यासोबत द्रव्याच्या जठराग्नी संयोग झाल्यावर ते सुद्धा बदलत नाही अशा प्रकारे म्हटलेलं आहे. नंतर बघा पुढचं काय म्हटलंय 2 नंबर दिलंय की शक्ती उत्कर्ष. आता शक्ती उत्कर्ष म्हणजे काय म्हटलंय अन्य शरीर गुणांपेक्षाही त्यांच्यात विशेष शक्ती असते. म्हणजे आता इथं संधी झाली आहे बरं काही जण मध्ये सर चुकलं का वाचता नाही शक्ती उत्कर्ष हा शब्द तयार झाला त्याचं संधीने शक्ती उत्कर्ष अशा प्रकारे शब्द होतो पण नॉर्मल जर फोड केली तर शक्ती उत्कर्ष हा शब्द होते याचा अर्थ. म्हणजे काय म्हटलं जे अन्य शरीर गुणांपेक्षा यांच्यात काहीतरी विशेष शक्ती असते म्हणून याला 8 गुणाला आपण काय करतो वेगळं मानतो म्हणून याला अष्टविध वीर्य असं मानतो. तो नंतर बघा पुढचं आपल्या ते तिसरं की व्यवहार मुख्यता. आता व्यवहार मुख्यमध्ये काय म्हटलं जे नॉर्मली आपले व्यवहार होतं तर व्यवहारामध्ये हे 8 गुणांना जास्त प्राधान्य दिलं जातं ॲज कम्पेअर टू जे 12 गुण आहेत त्यांच्यापेक्षा जास्त जे महत्त्व दिलं जातं म्हणून 8 गुणांना म्हणून याला व्यवहार मुख्यता हे आपलं तिसरं कारण ठरतं. यांना आपण की ह्या 8 गुणांना आपण अष्टवीर्य मानतो. बघा काय म्हटलंय सर्वसामान्य व्यवहारातील या 8 गुरुवादी जे गुण आहेत यांना प्राधान्य दिले जाते. यांच्या मुख्यतः उल्लेख करतात इतरांचा नाही. म्हणजे मुख्यतः कुठे यांचा उल्लेख केला जातो इतरांचा कुठेही उल्लेख केला जात नाही. आता पुढे बघूया काय म्हटलंय. आता दिलंय बहुलता. आता बहुलता म्हणजे काय म्हटलंय जे अन्य गुण असतात त्यांच्यापेक्षा काय करतात गुरुवादी जे अष्टगुण असतात हे कोणत्याही द्रव्यात बहुलतेने म्हणजे अधिक प्रमाणात असतात. म्हणजे तुम्ही नॉर्मली कोणताही द्रव्य जर उचलता पाहिला तुम्ही उचलून पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला जे 8 गुण आहे सगळ्यात जास्त डॉमिनन्स यांचं पाहायला मिळणार. सगळ्यात जास्त डॉमिनंट ही जर पाहायला मिळाले तर तुम्हाला 8च गुण सगळ्यात जास्त पाहायला मिळतील म्हणून याला आपण अष्टवीर्यवादमध्ये कन्सिडर करतो. म्हणजे अष्टवीर्यामध्ये आपण याला कन्सिडर करतो. नंतर बघा उपयोगिता. आता उपयोगितामध्ये काय म्हटलं शरीरास इतर कोणत्याही गुणांपेक्षा गुरुवादी जे 8 गुण आपण म्हणतो ते अष्टवीर्यामधले ते अधिक उपयुक्त असतात म्हणून आपण यांचा यूज करतो. नंतर दिलं प्रबलता. आता प्रबलता 6वं कारण काय दिलंय की हे अष्टगुण प्रबल असल्याने रस विपाक वा द्रव सांद्र इत्यादी शरीर गुणावर ते अधिकार गाजवतात. जे बाकीचे इतर जे गुण असतात आपले रस विपाक झाले द्रव सांद्र वगैरे झाले तर हे प्रबलता असल्यामुळे जे 8 गुण आहेत ते इतर गुणावरती काय करतात प्रबलता दाखवतात त्यांच्यापेक्षा काहीतरी डॉमिनन्स दाखवतात अधिकार दाखवतात. त्यामुळे आपण या 8 गुणांना काय म्हणतो अष्टवीर्य म्हणतो. तर समजलं बाळांनो ताईंनो. आता बघा पुढं काय म्हटलंय. आता हे बघा हा पॉईंट महत्त्वाचा ज्या अर्थी वीर्य हे द्रव्य क्रियेला किंवा कर्माला साधनभूत आहे त्याच अर्थी गुरुवादी गुणांनाच वीर्य ही संज्ञा अन्वयार्थक होते. म्हणजे काय म्हटलं अन्वयार्थक म्हणजे एक प्रकारे सूट करते. म्हणजे काय म्हटलं ज्या अर्थी वीर्य हेच द्रव्याला म्हणजे काय म्हटलं द्रव्याचे जे क्रियेला किंवा काय म्हणतं कर्माला जे साधनभूत असतं साधनभूत म्हणजे ज्याद्वारे कर्म घडलं जातं किंवा ॲक्शन पोटन्सी ज्याद्वारे शो होती ज्याच्यामुळे कर्म येत होते द्रव्याचे कर्म घडते तर त्याला जे साधनभूत म्हटलंय तर त्यालाच काय म्हटलं वीर्य अशी संज्ञा देतात किंवा संज्ञा अशी दिली आहे. नंतर काय म्हटलं सुश्रुताचे मते शीत उष्ण स्निग्ध रुक्ष मृदू तीक्ष्ण आणि पिच्छल विषद हे 8 गुण आहेत अष्टविध वीर्य आहे. आता काही जण म्हणतील सर ह्यामध्ये काही चेंजेस येतं का तर बघ बाळा तुला काही दिसतोय का चेंजेसमध्ये. आता काही जण जर नीट लेक्चर पाहिलं असेल त्यांना कळलं असेल की इथं 2 गुण वेगळे दिसत आहे पिच्छल आणि विषद. मागचे जर मागं जाऊन पाहताल तर मागं आपण पाहूया. आता मागं जे अष्टविध वीर्याचं आपण इथं वर्णन केलं होतं तिथं पहा काय काय आलं ते गुरु लघु शीत उष्ण स्निग्ध रुक्ष मृदू आणि तीक्ष्ण. आता इकडं जर पाहायला गेलं तिकडं कोणकोणते गुण आले बघा. आता इकडं हे बघा हे काय कोणकोणते आले शीत उष्ण सर शीत उष्ण मागं होतं स्निग्ध रुक्ष सर मागं होतं मृदू तीक्ष्ण सर मागं होतं. आता बघा नवीन काय दिलं पिच्छल आणि विषिद. पिच्छल आणि विषिद हे 2 काय वेगळे गुण दिसायला आले. हे 8 गुणामध्ये हे 2 गुण काय आचार्य सुश्रुतांनी वेगळे मानलेले आहेत. चरकांनी वेगळे मानलेले हे 2 गुण आणि आचार्य सुश्रुतांनी वेगळे मानलेले. ध्यानात ठेवा आचार्य सुश्रुतांनी पिच्छल आणि विषद गुण मानलेले आहेत. कोणाच्या जागेवर मानलेले हे बी ध्यानात ठेवा कोणाच्या जागेवर मानले आहेत. हा जो गुरु आणि लघु आहे तर गुरु आणि लघुच्या जागी आपला विषद आणि पिच्छल हा गुरु मानलेला आहे. तर समजलं आचार्य चरकांनी गुरु आणि लघु मानलेला इथं जे अष्टविध वीर्यामध्ये. आणि इकडे जर पाहायला गेलं तर आचार्य सुश्रुत्यांनी तर ध्यानात ठेवा हे तुम्हाला MCQ विचारलं जाऊ शकतं. आता पुढे बघूया काय म्हटलंय. आता
द्विध्वीर्य. आता द्विध्वीर्य म्हणजे काय, जे दोनच गुणांना वीर्य मानलंय ते कोणतं, शीत आणि उष्ण. आता काय म्हटलं, या शास्त्रकारांच्या मताप्रमाणे सर्व द्रव्यामध्ये फक्त दोनच वीर्य आढळतात, जे काही शीत आणि उष्ण. आता यांनी श्लोक दिला, काय म्हटलं, उष्ण शीतो गुण उत्कर्षात तत्र वीर्य द्विधा स्मृतम. म्हणजे काय म्हटलं, अष्टांग हृदय सूत्रस्थानानुसार हा श्लोक आलाय. म्हणजे सर्व द्रव्यामध्ये, सर्व जे द्रव्य त्यामध्ये उष्ण आणि शीत हे दोनच गुण उत्कर्षाने प्रकट होत असल्याने शीत व उष्ण अशी दोनच वीर्य आहेत. उदाहरण शीत वीर्य जर पाहायला गेलं तर शीतवीर्य आपल्याला नॉर्मल कोणा पाहायला मिळतात, नॉर्मली काय म्हणतात, दोनच वीर्य प्रत्येक द्रव्यामध्ये असतात, की शीत आणि उष्ण. नॉर्मल पाहायला गेलं तर काय, दुग्ध, द्राक्ष, इक्षू, निंबू, चंदन इत्यादी द्रव्ये यांच्यामध्ये आपल्याला वीर्य पाहायला मिळतं. आणि जे उष्ण वीर्य ते कोणात, मरीच, यवानी, जीरक, हिंगू इत्यादी द्रव्य असतात, यामध्ये आपल्याला उष्ण वीर्य पाहायला मिळतं. आता पुढं बघूया काय म्हटले. आता यामध्ये पुन्हा हे जे दोनच आपल्याला गुण आहे ह्यांना वीर्य मानण्याचे सुद्धा प्रूफ द्यावं लागेल ना. तर हे सुद्धा यांचे 6 कारणं सांगतात. या 6 कारणामध्ये हे काय म्हणतात, की बघा आता की आता हे 2 गुणांना वीर्य मानायचं, काही तर कारणं द्यावं लागतं. तर हे काय कारणं देतं, पहिलं अग्नि सोम प्राबल्य. आता अग्नि सोम प्राबल्य म्हणजे काय, तर बघा अग्नि सोम प्राबल्य म्हणजे काय म्हटलंय, की सृष्टीमध्ये जर अनेक विविध द्रव्य असली तरी महाशक्तिमान अशी अग्नी आणि सोम यांना सोडून कोणतंही द्रव्य नाही. म्हणजे काय म्हणतात, यामध्ये हे कारण देतात की सृष्टीमध्ये अनेक कितीही द्रव्य जरी आढळली, त्यामध्ये जे महाशक्ती म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात हे अग्नी आणि जल यांना सोडून कोणताही द्रव्य इथं नाही आहे. म्हणून द्रव्यामध्ये उष्ण आणि शीत हे दोनच गुण असतात. म्हणजे नॉर्मल काय म्हणतात, की पृथ्वीमध्ये आपल्याला कोणतेही म्हणजे आपल्याला सृष्टीवरती कोणतेही द्रव्य जर पाहायला मिळालं तर नॉर्मली त्या द्रव्यामध्ये काय असतो, अग्नी आणि आपला जल हे दोन जे आहेत हे गुण सगळ्यात जास्त पाहायला मिळतात, हे महाशक्तिमान गुण असतात. त्यामुळे त्यांना काय म्हटलं, हे गुण असल्यामुळे जे वीर्य असतात, ते वीर्य फक्त दोनच असतात प्रत्येक द्रव्यामध्ये, एक उष्ण आणि शीत यांचं असं म्हणणं आहे. आता दुसरं काय कारण दिलं त्यांनी, बघा दुसरं कार्य दिलं त्यांनी, द्विध काल. आता द्विध काल म्हणजे काय म्हटलं यांनी, की 6 ऋतूंची जे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म या ऋतूंच्या उत्तर उष्ण गुणांचा प्रादुर्भाव म्हणून आदान, आपण काय म्हणतो, जे शिशिर, वसंत, ग्रीष्म त्यांना काय नॉर्मली आदान काळ म्हणतो. आदान काळ म्हणतो ह्यांच्या उत्तर उष्ण गुणाचा काय होता, प्रादुर्भाव वाढत चालतो. म्हणजे ह्यामध्ये ऋतूमध्ये काय होतं, शिशिरपेक्षा वसंत, वसंतपेक्षा ग्रीष्म यामध्ये काय असतं, उष्ण गुणाचं प्राधान्य जास्त असतं, म्हणून याला आदान काळ आपण असं म्हणतो. त्यासोबत काय म्हटलं, जे वर्षा, शरद आणि हेमंत ऋतू यामध्ये शीत गुणाचा प्रादुर्भाव जास्त असतो, म्हणून याला आपण विसर्ग काळ असं म्हणत असतो. नंतर काय म्हटलं, म्हणून यांचे प्रतिनिधी शीत आणि उष्ण हे दोनच वीर्य आहे. म्हणूनच काय म्हटलं जातं, द्विध काळानुसार हे कारणामुळे प्रत्येक द्रव्यामध्ये फक्त दोनच काय म्हटलं जातं, वीर्य म्हटले जातात. नंतर आता बघा तिसरं येतं प्रबलता. आता प्रबलतामध्ये काय म्हणतात बघा, हे की जसे आपल्या शरीरामध्ये 20 गुण आहेत, त्यामध्ये शीत आणि उष्ण गुण हे दोनच बलवान असे मानतात. हे त्यामध्ये काय म्हटलं, द्रव्याच्या सेवनानंतर झालेल्या भौतिक पचनानंतर शीत आणि उष्ण गुण हे दोनच काय म्हणतात, प्रकर्षाने प्रकट होतात. नॉर्मल काय म्हणतात, शरीरामध्ये आपले 20 गुरुवादी गुण असतात, त्यामध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये पण त्यांचं सगळ्यात जास्त डॉमिनन्स 18पेक्षा जे 2 आहेत शीत आणि उष्ण यांचं सगळ्यात जास्त डॉमिनन्स असतं. म्हणून यांना काय म्हटलं, जे शीत आणि ही 2 गुण आहे, शीत आणि उष्ण गुण आहे, हे 2 गुण हे काय होतं, प्रकर्षाने काय होतं, बॉडीमध्ये प्रकट होतात, जास्त काय होतं, बॉडीमध्ये काय होतात, तयार होतात. म्हणून याची प्रबलता या कारणाने काय म्हणतात, की द्विध वीर्यवादमध्ये की शीत आणि उष्ण गुणच काय फक्त वीर्य असू शकतात. नंतर काय म्हणतात, चौथं कारण देतात ते, की शरीर व्यापार मुख्यतः. आता शरीर व्यापार मुख्यतः म्हणजे काय म्हणतं, की शरीर व्यापार हे प्रामुख्याने बृहन, स्पृष्टी आणि कर्षण म्हणजे शिंता या 2 प्रकारात मोडतात. आता शरीर व्यापार हे जे कर्म असतं त्या प्रामुख्याने जे आपलं बृहन कर्म चालतं आणि कर्षण कर्म. आता बृहन म्हणजे शरीराची पुष्टी होणे, कर्षण म्हणजे शरीर बारक होणं. तर या 2 प्रकार काय होतं, हे नॉर्मली आपलं शरीर व्यापार कर्म मोडलं जातं. त्यामध्ये जे शीतवीर्य असतं तर शीतवीर्य काय करतं, बृहन कर्म करतं, आणि उष्णवीर्य जे असतं तर शरीराचं कर्षण म्हणजे बारीक करण्याचं काम करतं. तर त्याच प्रकारे म्हणून हे वीर्यसुद्धा आपल्या शरीरात फक्त 2च असले पाहिजे, प्रत्येक द्रव्यात फक्त वीर्य 2च असलं पाहिजे, असं विविध आचार्यांचं सुद्धा मत आहे. जे काय म्हणतात, जे द्विध वीर्यवादी आहेत तर ते त्यांचं असं मत आहे. नंतर आता पुढं बघा काय म्हटलंय, आता त्याला शक्ती उत्कर्ष. आता शक्ती उत्कर्ष म्हणजे काय म्हटलंय, की अष्टविध वीर्य म्हणून जी गुरुवादी 8 वीर्य काहींच्या मते आहेत, त्यापैकी जे गुरु, स्निग्ध, मृदू हे जे गुण आहेत तर हे कसे शीतवीर्याचे ठाई असतात, म्हणजे यांच्या अंडर काय असतात, शीतवीर्याचे अंडर येतात हे. आणि ते लघु, वृक्ष आणि तीक्ष्ण हे जे गुण असतात हे उष्णवीर्याच्या ठिकाणी असतात, म्हणजे उष्णवीर्याच्या अंडर येतात, अशा प्रकारे याला म्हटलं जातं. तर शीतवीर्याच्या अंडर कोणते गुण येतात, गुरु येतो, स्निग्ध येतो, मृदू येतो. ते ध्यानात ठेवा, हे MCQ लिहू शकतो, की शीतवीर्याच्या ठिकाणी की गुरु, स्निग्ध आणि मृदू हे गुण येतात. त्यासोबत जे उष्णवीर्याचे हे असतो, उष्णवीर्य असतो त्याच्या अंदर लघु, वृक्ष आणि तीक्ष्ण हे आपल्याकडे गुण पाहायला येतात, की त्या ठिकाणी ह्या उष्णवीर्याच्या अंडर हे गुण येतात. आता बघूया पुढे काय म्हटलंय, म्हणून शीत व उष्णवीर्य असून इतर 6 जे हे त्यांच्या मदतीला असलेले गुण आहेत. म्हणजे यांचं काय म्हणणं, जे द्विध वीर्यवादी आहेत तर ते काय म्हणतात, जे 8 वीर्य आहेत म्हणजे अष्टविध वीर्य
त्यामधले जे गुरु, स्निग्ध आणि मृदू हे 3 गुण कशा शीतवीर्याच्या अंडर असतात आणि जे लघु, वृक्ष आणि तीक्ष्ण हे जे गुण असतात हे उष्णवीर्याच्या अंडर असतात. त्यांचं म्हणणं कसं आलं की जे शीत आणि उष्ण आहेत हे 2 जे गुण आहेत तर हे कसे आहेत, ह्यामध्ये प्राधान्य असेल, मुख्य डॉमिनन्स असतं ह्यांचं. आणि ह्यामधले जे अंडर 6 गुण उरलेत ते हे कशा असतात, त्याच्या मदतीला हे गुण असतात, ह्यांचं एवढं काही डॉमिनन्स नसतं. म्हणून हे काय म्हणतात द्विविध वीर्यवादमध्ये की जे मुख्य 2 वीर्य असतात तर शीत आणि उष्ण हे 2च वीर्य असतात. आता बघा पुढं आणखी काय म्हटलंय. आता पुढचा पॉईंट काय, वीर्य व भूत उत्कर्ष. आता वीर्य व भूत उत्कर्ष म्हणजे काय म्हटलं, आता नॉर्मली जे आपले वीर्य असतात तर त्या वीर्याच्या ठिकाणी कोणत्या महाभूताचं आधिक्य हे नॉर्मली आपल्याला पाहायचं असतं. तिथं काय होतं नॉर्मल तुम्हाला माहिती आहे, जे पंचमहाभूत आहे तर पंचमहाभूतापासूनच काय झालं असतं, वीर्याची निर्मिती झाली असते. आणि त्या वीर्याच्या ठिकाणी कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे तर ते वीर्य व भूत उत्कर्ष असं म्हटलं जातं याला. आता बघा कोणत्याही प्रमाणे त्यातील वीर्याची निर्मिती पंचमहाभूतासन होते. आता कोणत्याही द्रव्याप्रमाणे काय म्हणते, कोणत्याही द्रव्य जे असतो त्याच्यामध्ये जे वीर्य असतो तर वीर्याची निर्मिती काय होते, पंचमहाभूतापासूनच होते असं सांगितलेलं आहे. परंतु त्याच्या ठिकाणी ज्या विशिष्ट महाभूतांचा उत्कर्ष होतो मग त्यामध्ये पण काय होतो, ज्या महाभूताचं आधिक्य जास्त असतं त्यामध्ये तर त्या महाभूताचं काय होतं, ज्या महाभूतांचे आधिक्य असते त्यानुसार वीर्याचा गुणकर्म हे दिसतो. म्हणजे काय होतं नॉर्मली जे आपलं द्रव्य असतं द्रव्याच्या ठिकाणी काय होतं, ते जो वीर्य असतो तर ते वीर्याची उत्पत्ती त्या पंचमहाभूतापासून होती. आता पंचमहाभूताचं कसं असतं नॉर्मली असा रेशो असतो ना, की असा रेशो असतो. तर यामध्ये काय पाहायला मिळतो, जो 1 काय 4th असतो नॉर्मली, काहीतरी रेशो 1:4 असतो आणि बाकीचे 1:8 असे काहीतरी रेशोमध्ये असतात. तर असे पाहायला गेले जो सगळ्यात जास्त असतो यामध्ये, जो सगळ्यात जास्त असतो तर त्यामध्ये त्या महाभूताचा आधिक्य असतं. आता जो वीर्य असतो त्यामध्ये सगळे महाभूतं असतात, नॉर्मली 5ही महाभूतं असतात, पण त्यामध्ये ज्या महाभूताचं आधिक्य जास्त असतं तर तो वीर्य त्याप्रमाणे गुण आणि कर्म दाखवत असतो. आता नॉर्मली जर पाहायला गेले तर पृथ्वी महाभूत एखादं द्रव्य असेल तर त्या द्रव्यामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य असेल. त्या द्रव्यामध्ये बाकीचे महाभूत नाही का, तर नाही असं नाही. तर त्या द्रव्यामध्ये सगळे महाभूत असतात. काय असं इकडे जर पृथ्वी ठेवली तर उर्वरित जे 4 महाभूत राहिले तर उर्वरित जे 4 महाभूत खाली असतात, पण सगळ्यात जास्त आधिक्य पृथ्वी महाभूतात असल्यामुळे तो गुण आणि कर्म कशामुळे दाखवतो, पृथ्वी प्रमाण दाखवतो. त्याचप्रमाणे काय वीर्य पण पंचमहाभूतापासून बनलेला असतो. त्यामध्ये कसं असतं, वीर्यामध्ये ज्या महाभूताचं आधिक्य असतं वीर्य त्याप्रमाणे त्याचं ॲक्शन आणि गुण आणि दाखवत असतो. समजलं. नंतर काय म्हटलं, सुश्रुतासारखे काही शास्त्रकार्य ज्यांनी गुरु आणि लघु हे जे विपाक आहेत यांना काय म्हटलं, ह्यांच्याऐवजी काय केलं की पिच्छिल आणि विषद हे वीर्य म्हटलेले. आता जे सुश्रुतसारखे काही आचार्य शास्त्रकार आहे त्यांनी गुरु आणि जे लघु आपण काय वीर्य म्हटले ते अष्टविध वीर्यामध्ये त्यामध्ये त्यांच्यापैकी काय म्हटलं, पिच्छिल आणि विषद हे त्यांनी त्याऐवजी मानलेलं आहे. तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं, ध्यानात ठेवा, MCQ पॉईंट आहे. आचार्य सुश्रुतने गुरु आणि लघु जे वीर्य आहे तर ह्यांच्याऐवजी पिच्छिल आणि विषद हे 2 वीर्य मानलेलं आहे. नंतर बघा काय म्हटलं, जे पिच्छिल आहे, आता पिच्छिलमध्ये जलाचं आधिक्य पाहायला मिळतं, हे MCQ पॉईंट येतो, ध्यानात ठेवा. यामध्ये पिच्छिलमध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे तर जल आधिक्य. आणि विषद आहे तर विषदमध्ये पृथ्वी आणि वायू महाभूताचा आधिक्य आहे. आता बघा पुढं काय म्हटलं, आता की ध्यानात ठेवा. आता हा IMP आपल्या MCQला विचारला जातो, हा चार्ट खूप IMP चार्ट आहे. आता काय म्हटलं, जो गुरु आहे गुरुमध्ये जल महाभूताचं आधिक्य आहे. त्यासोबत जर पाहायला गेले तर शीत आणि स्निग्ध हे जे 3 आहेत आपल्याकडे, यामध्ये आपल्याला तिघामध्ये जल महाभूताचं आधिक्य पाहायला मिळतं. आता इकडे जर पाहायला गेले तर आता इकडे बघा हा जो मृदू आहे यामध्ये एक पॉईंट ध्यानात ठेवा, मृदू ही जे ट्रिक पण बनवलेली इकडे G, S आणि M. तर G म्हणजे गुरु, S म्हणजे शीत, S म्हणजे स्निग्ध, M म्हणजे मृदू. आता यामध्ये सगळ्यामध्ये काय करायचं, जल ॲड करायचं, पण लास्टवाला जो आहे त्यामध्ये फक्त आकाश ॲड करायचं. आता इकडे एक ध्यानात ठेवा LURT. आता LURT हे जे कसे ते नॉर्मली अपोजिट गुण आहे, गुरुचा कसा लघु, शीतचा उष्ण, स्निग्धाचा वृक्ष, मृदूचा तीक्ष्ण. एक ट्रिक ध्यानात ठेवली की तुमचं इकडची होऊन जाईल. आता यामध्ये काय ध्यानात ठेवायचं, आता नॉर्मली हे 2 जे असतात या 2 मध्ये कसं आहे अग्नी महाभूत आहे आणि हे 2 आहेत वर तर ह्यामध्ये वायू महाभूत आहे. आता जो आहे बघा खाली ह्याच्यामध्ये एक सिंगल, या तिघामध्ये सिंगल एवढं ध्यानात ठेवा. ह्याच्या अपोजिटमध्ये यामध्ये 2 होते तर ह्याचे 3 घ्यायचे फक्त आपल्याला, बाकी सगळे सिंगल टाकायचे. यामध्ये लघुमध्ये काय, आता वरच्यात इथं वायू मग इथं टाकायचं तेज आणि आकाश. तेज आणि आकाश नॉर्मल जर ध्यानात ठेवा तर लघु हा गुण कोणाचा असतो, हा जलचा तर नसतो, पृथ्वीचा नसतो, हा जलचा पण नसतो, पृथ्वीचा नसतो. उर्व कोण, तेज, वायू आणि आकाश. जे तेज हवा कसं असतं वर तरंगणार असतं, वायू हवातच असते, आकाश हवातच असतो. मग लघु हा गुण कसा हलका ध्यानात ठेवाला. उष्ण अग्नि महाभूत. वृक्ष कोणाच गुण आहे, वायूचा. तीक्ष्ण कोणाच गुण आहे, अग्नीचा. अशा प्रकारे ध्यानात ठेवू शकता, सिंपल. त्यामध्ये तुम्ही असं सुद्धा डोकं लावू शकतात, एक सिंपल ट्रिक आहे, पण यावरती तुम्हाला पेपरमध्ये हमखास UTला MCQ असतात. ध्यानात ठेवा, हा चार्ट तुमच्यासाठी VVIMP आहे.